नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण कर्ज योजनेच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकतो याचा संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये लाडकी बहीण कर्जाची ऑनलाईन सुविधा सुरू झालेली आहे. तर त्याचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे करायचे, अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाहीयेत याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळत जातील. तर मंडळी, ते थंबनेल तर पाहिलाच असेल. लाडकी बहीण कर्ज योजना, लाडकी बहीण कर्जाची ऑनलाईन सुविधा सुरू, असा करा अर्ज. तर कशा प्रकारे अर्ज करायचे तर चला जाणून घेऊया. तर आपण इथे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करणार आहोत. तर तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज करायचे तर यामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे याच्या आधारावर तुम्हाला जो 50,000 रुपयापर्यंत जे कर्ज आहे ती कर्जाची सुविधा मिळणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचे, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल. त्या लिंकच्या माध्यमातून त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन कर्जासाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर मंडळी, चला पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक सेम स्क्रीन असेल. तर त्यामध्ये तुम्हाला इथे काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन विचारली जाईल. तर त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव टाकायचं, ईमेल आयडी टाकायचे आणि पिनकोड टाकायचा. तुमच्या एरियाचा जो पोस्टाचा पिनकोड असेल तो टाकायचा आणि इथे किती रिक्वायरमेंट आहे, 20,000, 50,000, 40,000 अशी रिक्वायरमेंट टाकायचे. तर इतर कोणाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तेही करू शकतात. पण ज्या लाडकी बहीणच्या आधारावर म्हणजे लाडकी बहीणच्या आधारावर त्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंतच मिळणार आहे. पण इतर कोणी जे सॅलरी घेत असतील, पगार घेत असतील, नोकरीला असतील तर ते याच्यापेक्षा 1 लाखापर्यंत घेऊ शकतात. परंतु या लाडकी बहीणच्या आधारावर त्या 50,000 रुपयापर्यंत ते करू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक चेक बॉक्स दिसतो, त्यावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला टिक मार्क वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वर क्लिक करायचे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो लोड होईल. तर नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. तर नेक्स्ट पेजचा इंटरफेस अशा प्रकारे असणार आहे. तर ते इंटरफेसवर तुम्हाला जी कंपनी आहे, जी बँक आहे ती तुम्हाला फायनान्स करून देणार आहे. तर तिचं इथं संपूर्ण तुम्हाला डिटेल्स येईल. त्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय फॉर पर्सनल लोन. तर अप्लाय फॉर पर्सनल लोन मध्ये तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचे. मोबाईल नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इथे टिकवर क्लिक करायचे. टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी वर क्लिक करायचे. गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईल नंबरवर ओटीपी सेंड झालेला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. 4 डिजिटचा ओटीपी असेल तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचे. व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो अशा प्रकारे ओपन होईल. तर अशा प्रकारे विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचे जो प्रोफाईल रजिस्ट्रेशन करायचे म्हणजे तुमची जी डिटेल्स आहे ती फिल करायची. तर तुम्हाला इथे सर्वप्रथम पॅन ऑथेंटिकेशन वर क्लिक करायचे आणि क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला एक त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो आहे, नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो अशा प्रकारे ओपन झालेली असेल. तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पॅन ऑथेंटिकेशन टाकायचे म्हणजे पॅन कार्डचं जी काही डिटेल्स आहे ती पॅन कार्डचे डिटेल्स तुम्हाला इथे एंटर करायचे. तर इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुमची इथे मंथली इन्कम, तर मंथली इन्कम मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. तर मंथली इन्कम मध्ये तुम्हाला 30,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त टाकायचे. यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 30,000 किंवा 30,000पेक्षा जास्त टाकले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण 30,000च्या खाली तुम्हाला मंथली इन्कम टाकायचे नाही. त्याच्यानंतर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो मध्ये तुमची जो पॅन कार्ड नंबर टाकलेला असेल तर त्याच्या आधारावर तुम्हाला तुमचा जो इतर तुमचं नाव बी आहे तो ओपन होईल. नाव ओपन झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायचे. तर पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचं नाव आहे, युअर फुल नेम, तर तो ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे
पर्सनल ईमेल. तर तुमचा जो ईमेल आयडी आहे तुमच्या जीमेल अकाउंट मध्ये तुम्ही पाहू शकता, तो ईमेल आयडी टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला DOB म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे युअर मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालंय की नाही झालं, सिंगल आहात, तर ते सिलेक्ट करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, म्हणजे यामध्ये जर नोकरदार असेल तर तो मेल कोणी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर जर महिला असेल तर महिला इथे फिमेल सिलेक्ट करू शकते. तर त्याच्यानंतर इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे करंट रेसिडेंट ऍड्रेस टाकायला. तर करंट रेसिडेंट ऍड्रेस मध्ये तुम्हाला इथे रेसिडेंट टाइप सिलेक्ट करायचे. रेंटेड असेल, ओनेड असेल तर तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जो पत्ता राहत्या ठिकाणचा पत्ता आहे तो टाकायचा. इथे दुसरा पत्ता टाकायचा. त्याच्यानंतर इथे लँडमार्क काही मार्क असेल तो टाकायचा. त्यानंतर तो पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इन्कम डिटेल्स म्हणजे तुम्ही काम करत आहात किंवा इतर काही तुम्हाला कशामधून पैसे येत असतील तर त्या जर कोणी तर सर्वांसाठी यामध्ये चुकी करायची नाहीये. तर सर्वांसाठी जे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत ते त्यांनी इथे सॅलरी सिलेक्ट करायचे आणि जे नोकरदार असतील त्यांनाही इथे सॅलरी सिलेक्ट करायची. आणि इथे सॅलरी सिलेक्ट केल्यानंतर इथे येते मंथली इन्कम. तर मंथली इन्कम मध्ये तुम्हाला 30,000 म्हणजे जे आधी टाकलेलं असेल तर त्याच्याच आधारावर इथे 30,000 किंवा जास्त टाकायचे, कमी टाकायचं नाहीये. त्याच्यानंतर इथे लास्ट सॅलरी डेट, तर तुमच्या अकाउंटला कधी पैसे क्रेडिट झालेले तर ती एक डेट टाकायची आणि डेट टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर ते तुम्हाला डायरेक्ट बँकच्या माध्यमातूनच आलेले असतील तर तुम्हाला इथे बँक सिलेक्ट करायचे. जर इतर कोणी नोकरदार असेल चेक किंवा कॅश मध्ये येत असतील तर कॅश सिलेक्ट करायचेच नाहीये, चेक सिलेक्ट करू शकतात. बँक आणि चेक या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन. नेक्स्ट विंडो मध्ये तुम्हाला इथे अपलोड युअर पिक्चर, तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. तुमच्या मोबाईल मध्ये जर ऑलरेडी जर फोटो असेल तर तुम्ही इथे याच्यावर क्लिक करू शकता. या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करू शकता. जर नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सेल्फी घेऊ शकता. तर इथे टेक अ सेल्फी यावर क्लिक करून तुमच्या मोबाईल मध्ये सेल्फी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन. तर नेक्स्ट विंडो मध्ये तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली असेल ती संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला इथे दिसते. तुमची बेसिक डिटेल्स, रेसिडेन्शियल ऍड्रेस, त्याच्यानंतर इन्कम डिटेल्स, हे सर्व काही आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक चेक एलिजिबिलिटी, तर चेक एलिजिबिलिटी चेक करायचे. तर यावर क्लिक करायचे. तर यावर तुम्हाला किती हजारापर्यंत भेटणार आहे लोन, तर याची संपूर्ण चेक एलिजिबिलिटीवर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल. तर त्याच्यानंतर जर एलिजिबिलिटी तुम्ही 20,000, 30,000, 50,000 किंवा 1,00,000 रुपये जर असेल तर तुम्ही इतर पुढे तुम्हाला प्रोसेस करायला येईल. तर आता सध्यापर्यंत आपण संपूर्ण डिटेल्स फिल करून घेतलेले. त्याच्यानंतर आपल्या पर्यंत एलिजिबिलिटीची प्रोसेस आलेली नाही. तर एलिजिबिलिटीची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला अमाऊंट किती डिस्बर्स करायची आहे, तुम्हाला इंटरेस्ट किती लागणार आहे, की 1%, 2% इंटरेस्ट लागणार आहे, तुमच्या अकाउंटला किती अमाऊंट क्रेडिट होणार आहे, याची संपूर्ण माहिती दिसल्याशिवाय तुम्हाला अमाऊंट डिस्बर्स करायची नाहीये. तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत किंवा इतर नोकरदार पात्र आहेत तर ते घर बसल्या स्वतःच्या मोबाईल वरून 10,000, 50,000, 1,00,000 रुपयापर्यंत लोन साठी अप्लाय करू शकता. तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील.